श्रोत्यो नमस्कार. आता ऐकूया पद्माबेन मेहता यांनी मराठीत अनुवादित केलेली मूळ गुजराती कथा रुखीची कमाल. रुखी नावाची एक मुलगी होती. ती तिच्या आईबाबांबरोबर शेतात राहत असे. शेतात एका बाजूला त्यांचं लहानसं घर होतं, दुसरीकडं गुरांचा गोठा होता. जवळच गवताची गंजी रचून ठेवलेली होती. तिथंच एका झाडाखाली मोती कुत्रा राखण करत पडून असायचा. रुखीचे आईवडील शेताची आणि घरची कामं करत असत. रुखी गुरांना चारा पाणी देई, शेण काढी. वासरांवर तर तिचा खूप जीव होता. ती तिची भावंडच होती जणू. त्यांना ती येता जाता मायेनं गोंजारी. एकदा काय झालं, रुखीचे आईबाबा शेजारच्या गावात बाजाराला गेले. घरात रुखी एकटीच होती. अंगणात एका मोठ्या झाडाच्या फांदीला झोपाळा बांधला होता. रुखी मजेत गाणी म्हणत झोके घेत होती. इतक्यात तिला गोठ्यातून गायींच्या हंबरण्याचा आवाज ऐकू आला. म्हशी रेकत होत्या, मोती जोरजोरानं भुंकत होता. रुखीनं गोठ्याकडे बघितलं. गवताच्या गंजीतून भकाभका धूर निघत होता. गंजीनं पेट घेतला होता. तसं पाहिलं तर आपली रुखी फक्त 12 वर्षांचीच होती, पण किती हुशार आणि धीराची होती ती. गंजी पेटल्याचं लक्षात येताच पटकन घरात जाऊन तिनं मोठा सुरा आणला आणि गोठ्यात धावत गेली. गोठ्यात सगळीकडे धूर झाला होता. वासरं दावणीला हिसकं देत होती. सर्वात आधी रुखीनं लहान वासरांच्या दावणीचे दोर कापून टाकले. भराभर वासरं गोठ्याच्या बाहेर पळत सुटली. त्यांचा जीव वाचला. अजून कितीतरी गायी, म्हशी, बैल आत अडकून पडले होते. अंधाऱ्या गोठ्यात गुरांची शिंगं रुखीला सारखी लागत होती, पण दोर कापायचं काम तिनं काही थांबवलं नाही. सपासप एकामागून एक कितीतरी गुरांची तिनं सुटका केली. थोड्याच वेळात आसपासचे लोकही जमा झाले. कोणी गंजीवर पाणी मारू लागलं, तर कोणी गोठ्यात रुखीच्या मदतीला गेलं. तेवढ्यात रुखीचे आईबाबाही आले. घराजवळ गर्दी आणि धूर बघून त्यांना धस झालं. बाबा जोरात ओरडलेच, "बाळा रुखी, तू लवकर बाहेर पड, आग पसरते आहे, मी आलोच आत." रुखीनं ओरडून सांगितलं, "आता 2-3 गुरांना सोडवायचं राहिलं आहे. ही मी आलेच, तुम्ही मुळीच काळजी करू नका." सगळ्या गुरांची सुटका करून शेवटी रुखी गोठ्याच्या बाहेर पडली. तिला थोडंसं भाजलं होतं. बाहेर येता क्षणीच तिनं आईबाबांना मिठी मारली. गावचे पाटील आले. ते रुखीच्या बाबांना म्हणाले, "तुमची पोर मोठी हिमतीची आहे. किती गुरांचे प्राण वाचवले तिने आज. शाब्बास पोरी, धन्य आहे तुझी." हे ऐकून रुखी म्हणते कशी, "त्यात शाब्बासकी कसली? ही सगळी माझी मुकी भावंडच नाहीत का? त्यांच्याशिवाय मी कशी राहीन?" सारा गाव एका सुरात बोलत होता, "रुखी, तू तर आज कमाल केलीस."